भावना हे मनाचे उड्डाण आहे आणि संघर्ष ही जीवनाची कसोटी. कधी हरायला शिका, कधी मिळवणे सोडा. हे विचार नाही तर प्रारब्ध ठरवते. संयम असेल तर शक्ती आनंद देते, नाहीतर कितीही मिळवले तरी निरर्थक वाटते. आपले योग्य विचार आणि व्यवहार ही आपल्या मनाच्या बागेतील अशी फुले आहेत जी आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वालाच सदैव सुगंधित करत असतात. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. आयुष्य ही अशी एक ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखांच्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं. तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळेपण शोधता आणि जपता यायला हवं. कर्ज फेडता येतं, पण उपकाराची परतफेड कधीच करता येत नाही. आयुष्याचा प्रवास सुखदुःखांचे हेलकावे खात होत असतो. निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसंही भेटत जातात. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असते. सुखाचे अनेक भागीदार आपणास भेटतील, परंतु दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं. जेव्हा लोक तुमची स्तुती करतात तेव्हा तुम्ही आनंदी होता. जेव्हा लोक तुमची निंदा करतात तेव्हा तुम्ही दुःखी होता. म्हणजे तुमच्या सुखदुःखांचे बटन हे लोकांच्या हातात आहे. प्रयत्न करा की हे बटन तुमच्या हातात राहील. तुमच्या त्वचेच्या रंगाचा अभिमान बाळगू नका. सौंदर्य काळानुसार कमी होण्यास वेळ लागत नाही. म्हणून म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीचा माज करू नये. ठराविक वेळेनुसार ते त्याची जागा दाखवतेच. माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. कुणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवानुसार माणसाची पारख करा, म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत. यशस्वी असण्यापेक्षा समाधानी असावं, कारण यशाचे मोजमाप लोक करतात आणि समाधानाचे मोजमाप आपलं मन करतं. वेळ सोडून या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच आपल्या व परक्यांची ओळख करून देते. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात. आपण एकमेकांच्या बद्दल गैरसमज का वाढवतो माहितीये? कारण आपण संवाद टाळतो. समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होत नाही. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर आपली माणसंच संकटकाळी व चांगल्या वेळी देखील मदतीचा हात व साथ देतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी एकटं जगायला पण शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्यजन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघू शकतात, परंतु डोळ्यांच्या आत काही गेलं तर ते बघू शकत नाहीत. त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्याचे दोष तर बघू शकतो, परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो बघू शकत नाही. परिस्थिती कशीही असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवावा.
परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही, कारण आग कितीही भीषण लागली तरी पाण्यातील थंडाव्यापुढे ती गुडघे टेकतेच.